संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला मायाधिक, घातले बाहेर काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग, दुजियाचा वारा लागून येते अंगा, ऐसे पांडुरंगा कळू आले, संतान सरिता केला सेना नावी, ब्रह्मदिक पायीना तुडे जो, घातले बाहेर काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंग, विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी. अगदी विद्वज्जनापासून सर्वसामान्य माणसांच्या घरात ज्यांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे, येथून मागही होतं आताही आहे, सूर्यचंद्र आहे तोपर्यंत राहणार आहे. संत शिरोमणी शेना महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट संतपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग कीर्तन सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठला विठ्ठला तसेच अभंगाचा धावता भावार्थ असा आहे, झाला थोर लाभ झाला. संत सेना महाराज या अभंगातून असं प्रतिपादन करतात, बाबांनो का मला संत संगतीने थोर लाभ झाला, म्हणजे माझ्या जीवनामध्ये विशेष असा थोर लाभ झाला आहे, त्याने मी संतुष्ट झालो, समाधानी झालो. नवे मी मोह निसरून टाकला. काय म्हटले? मी मोह निसरून टाकला. नवे माझ्या मनातले षड विकार, मोह माया वासना अशा तृष्णा सुखता या सगळ्या संपून टाकल्या आणि हृदयामध्ये कुणाला बसवलं? पांडुरंगाला बसवलं. बरं, ज्या दिवशी ज्या क्षणी भगवंताला तुम्ही हृदयात बसवल्यानंतर मला तुम्ही सांगा, भक्तावरती किती जरी संकट आले तो भगवंत सतर्क उभा राहतो. म्हणजे दुजियाचा वारा लागून येते अंगा. याचा अर्थ असा का त्याला कुणाचा वाईट वारा असू, दुष्टाचा वारा असू लागू देत नाही, असं पांडुरंगाला कळतं. मग संत सेना महाराज म्हणतात, तुम्ही जसं आम्ही संतांना शरण गेलो, संतांच्या संगतीत आलो, तसं तुम्हीही संतांच्या संगतीत या, संतांच्या संगतीत राहा. का? याचं महत्व ज्या वेळेस तुम्ही ही लोकीची यात्रा संपून जेव्हा स्वर्गीय लोकात जाल त्यावेळेस ब्रह्मपदामध्ये, याचा अर्थ वैकुंठ धामणामध्ये ज्या वेळेस तुम्ही जाल, तिथं गेल्यानंतर तुम्हाला असं खाली नाही बसवणार. काय म्हटलं? खाली बसवणार नाही, तुम्हाला खुर्ची बसवली देईल समसमान. जसं एखादा मंत्री समोर आला म्हणजे दुसरा जरी मंत्री असला तर समसमान बसतो, एखादा सामान्य जर व्यक्ती असला तर त्याला खाली बसायला असं नसतं. एवढी पदवी आपल्याला निर्माण होती, असा या अभंगाचा धावता भावार्थ आहे. विठाला 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 विठाला. या ठिकाणी आपण या संत सेना महाराजांचा आज विशेष म्हणजे कीर्तन सेवेकरता आपण घेतलेला आहे. संत सेना महाराज ह्या अभंगातून आपल्याला असं सांगताय, संत संगतीने थोर लाभ झाला. आता संतांचंच महत्व सांगायचं आहे, कारण तुम्ही आम्ही ही आज संतच आहे. कारण का संत सेना महाराजांचं आपल्याला थोडं या ठिकाणी चरित्र उच्चारावं लागेल, चरित्र सांगावं लागेल, जेणेकरून आपल्याला या संतांचं या अभंगाचं महत्व समजेल. विठाला 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 विठाला. हो, काय झालं? संत सेना महाराजांचे वडील देवीदास आणि त्यांची पत्नी प्रेम कंवरबाई, त्यांचा मुलगा संत सेना महाराज म्हणजे सेन, असा त्यांचा कुटुंब विभाग होता. काय झालं? संत सेना महाराजांचे वडील धार्मिक होते. त्यांच्या घरामध्ये सतत नामस्मरण, चिंतन, भागवत ग्रंथांचं वाचन, अनेक ग्रंथांचं वाचन, श्रवण या गोष्टी होत होत्या. आपल्या घरामध्ये या गोष्टी होत असल्यामुळं काय होतं, आपले संस्कार आपल्या मुलाबाळावरती निर्माण होतात. प्रवक्षाने जसं एखादी महिला आपल्या घरामध्ये समजा शिव्यांचाच कल्लोळ करत असला ना, जर आपलं मुलगा जर बाहेर गेलं ना ते सुद्धा शिव्या देऊन उठते, तसं आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण, भजन, पूजन, कीर्तन समजा हे चालू जर असलं तर आपलं मुलगा घराच्या बाहेर पडलं ना तर ते अभंग म्हणतंय,
कोणतं अभंग म्हणते? कोणला तरी म्हणणार हेची थोर भक्ती आवडती देवा, नाही का? असं अशा जो त्यांचा परमार्थ होता. आणि मग काय झालं? संत सेना महाराजांचे वडील देवीदास वृत्त गतीला आलेले होते आणि त्यांचे गुरु रामानंद एक दिवस त्यांना भेटण्यासाठी आले. आल्यानंतर मग काही संत म्हणजे धार्मिक गोष्टी झाल्या आणि संत सेना महाराजांना काही प्रश्न विचारले. बाबा, भगवद्गीतामध्ये विशेषतः श्रोता कोण आहे? सांगितलं अर्जुन. रामायणामध्ये वैराग्यवान म्हणजे आपलं पुरुषोत्तम कोण आहे? रामप्रभूजी. असे जेव्हा उत्तर देत गेल्यानंतर ते रामानंद स्वामी सांगतात, तुम्ही असं करा, आता तीर्थयात्रा भ्रमण करा आणि संत सेना महाराजावरती काहीतरी भार टाकून द्या. आणि ते तीर्थयात्रेला निघून गेले. निघून गेल्यानंतर आणि मग संत सेना महाराज पण देवीदासांचं म्हणणं असं होतं का बाबा, नुसतं एखाद्या देवळात जाऊन भजन करूनही चालणार नाही. कारण तुकडोजी महाराज सांगतात, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. काय म्हटले? भक्ती करू का पोट भरू. कारण भक्ती करायला गेलो तर पोट अधुरं राहतं आणि पोट जर भरायला गेलं तर भक्ती अधुरा, तर मग याची सांगड घातली पाहिजे. म्हणून बाबा, तुझा दिनक्रमी का याचा अर्थ असा का तुला कामावरती जावंच लागेल. तुझी प्रपंचाची खळगी चालवण्याकरता तुला कामधंदा करावाच लागेल. या हिशोबानं संत सेना महाराज एक वीरशाह बादशाहच्या ठिकाणी कामाला होते. त्यांचे वडील बी होते, परंतु हे झाले. आणि कामाला असल्या कारणानं काय झालं, संत सेना महाराज फक्त पूजा करत होते. परंतु संत सेना महाराजांच्या वडिलांनी एकच सांगितलं होतं, बाबा, नाही तुला एखाद्या मंदिरामध्ये जाता आलं तर नको जाऊ, नाही एखाद्या ठिकाणी भजनामध्ये रंगता आलं तर नको जाऊ, एखाद्या दिंडीत नाही जात आलं तर नको जाऊ. परंतु संत महात्मे हमेशा या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असतात. संत कधी समजा जर आपल्या दारावरून येत असेल तर त्यांची सेवा कर, असं फक्त त्यांच्या वडिलांना सांगितलं होतं. एवढा शब्द त्यांच्या लक्षात राहिला. आणि आपलं संत सेना महाराज रोजची दिनक्रमिका म्हणून ते आपल्या कामावरती गेले. वीर बादशाहच्या इथं गेल्यानंतर मग ते काम करू लागले. काम करता करता काय व्हायचं, जास्त मेहनत केली. तो वीर बादशाह होता, त्याच्या अंगाला काही वेदना होता. वेदना होत्या तर तो काय करायचा, रोज गेला म्हणजे त्याचे हात पाय दाबणं, अंगाला काही तेल चोळणं, त्याची दाढी डोकी करणं, आणखीन मसाज करणं, ही त्याच्याकडे सेवा होती. तो राजा खुश होऊन काय करायचा, कधी कधी याला 2 पैसे, याचा अर्थ 2 आणि जास्त द्यायचा. त्या हिशोबाने तो समाधानी राहायचा आणि मग तो आपल्या घरी यायचा. असं करता करता काय झालं, अचानकपणे एक त्या ठिकाणी त्या गावामध्ये 4 संत आले. 4 संत आल्यानंतर ते रामानंद स्वामींचे शिष्य होते. त्यांना सांगितलं होतं, असं असं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा, तिथं आपला एक शिष्य आहे, तिथं तुमची सगळी व्यवस्था होईल. असं म्हटल्यानंतर ते विचारत तिथं आले. आल्यानंतर आणि संत सेना महाराज आपले सकाळीच स्नान संध्या करून पूजा वगैरे करून आपली दोकटी खांद्यावरती घेतली आणि राजेच्या दरबारी निघाले. निघाल्यानंतर तेवढ्यात ते 4 संत आले. आल्यानंतर विचारलं, म्हणे इथं कोण संत सेन राहतात? तो म्हणे मीच आहे. म्हणे काय, तुमच्याकडेच आलेलो म्हणे. म्हटलं तुम्ही संत? हा. म्हणजे रामानंद स्वामीचे आम्ही शिष्य. तुमच्या वडिलांचं नाव? हो, देवीदास. म्हटलं हो हो, ते पण शिष्यचे. असं म्हटल्यानंतर त्यांना घरी आणलं. घरी आणल्यानंतर पत्नीला सांगितलं, थोडं जरा पाणी बिणी गरम करायला ठेव. चूल बिल पेटवली, पाणी बिणी गरम करायला ठेवलं. आणि त्यानंतर स्नान वगैरे झाल्या. स्नान संध्या वगैरे झाल्यानंतर मग आता जेवण पूजन या गोष्टी होणारच आहे, त्यात काय संशय नाही. मग ते संत मंडळी एकत्रित बसले. आणि तेवढ्यात काय झालं, राजाला कुठंतरी घाईघाईनं बाहेर जायचं होतं. म्हणून राजानं काय केलं, दूत म्हणजे सेवक, अरे जा रे म्हणे, सेना आला नाही. काय म्हटले, सेना आला नाही म्हटल्यानंतर म्हणे, कारण मला बाहेर दौऱ्यासाठी जायचंय. असं म्हटल्यानंतर एक दूत पाठवल्यानंतर तो दूत त्या सेना महाराजांच्या घरासमोर अर्थात दरवाजापाशी आल्यानंतर विचारलं, सर तुम्हाला बादशाहाने बोलवलंय. तो म्हटलं, सेना महाराज म्हटले मी येतो फक्त म्हणे. संतांची थोडी फक्त उडबत झाली
आंघोळ वगैरे झालेली, पूजा वगैरे झालेली, जेवण झाले की मी येतो म्हटल्यानंतर तो निघून गेला. निघून गेल्यानंतर अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, सेना येत नाही. परत त्याने त्या दूताला पाठवलं, त्या सेवकाला पाठवलं. पाठवल्यानंतर परत तो आल्यानंतर म्हणे सेना तुला राजाने अर्जंट बोलवलंय. तो मी आलोच महाराज, थोडी सेवा राहिली म्हणे. कारण संतांना सांगता येत नाही का मला ड्युटीवरती जायचं, तुम्ही लवकर आठ पा. पण संत जेव्हा जेवण करायला बसले, भोजन करायला बसले, त्यांची चर्चा झाली. कोणती चर्चा होणार ते होणार राजकारणाची का नाही, शिन्नाचा तो कमळ झालं पाहिजे का शिवसेना झाली पाहिजे का बीजेपी, याची काय घेणं. त्यांचे फक्त संतांच्या वार्ता, विठाला 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 हो असं म्हटल्यानंतर तो संत सेना महाराजांकडे आला. संत सेना महाराजांनी तेच सांगितलं आणि परत तो राजाकडे गेला. त्यालाही राग आला. आल्यानंतर राजे साहब उसको बहुत मात चढ गया है. काय म्हटलं, जळतात लोक, त्याला घमंडी आलेली. तो सांगतो की मला राजाच्या सेवेच्या पुढे काय सांगितलं, संतांची सेवा महत्वाची. असं सेना बोलला होता का, नाही बोलला. तरी तो काय म्हटला, असा बोलला म्हणजे तो एवढंच तो त्यांना श्रेष्ठ मानतो, तुम्हाला कनिष्ठ मानतो. विठाला 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 हो. आणि मी असं म्हटल्यानंतर त्या राजाला राग आल्यानंतर म्हणजे एवढा बोलला, एवढा माजला, चला सेनाला काहीतरी आपण दंडही दिला पाहिजे, दंड केला पाहिजे. म्हणून त्यांनी असं केलं की बाबा या सेना महाराजांची किंवा सेनाची आपण एका घाडवावरती बसून गळ्यामध्ये चपलाचा हार घालून धिंड काढून सोळावरती देऊ, असा फरमान ठरवला. फरमान ठरवल्यानंतर तुम्हाला काय सांगू महाराज, आणि मग ती सगळी तयारी चालू होती. चालू असल्या कारणाने ती तयारी केली, ते गाढव सजवलं, ते तिथून निघाले. निघणार राजाही, ते दूतही, ते सेवकही कोणाकडे येणार, सेना महाराजांकडे येणार. म्हटल्यानंतर तुम्हाला काय सांग, भगवंताला काळजी पडली. भगवंतानं काय केलं, भगवंतानं एक सूक्ष्म अवतार घेऊन, अर्थात पशुचा अवतार घेऊन काय केलं, एका खिडकीतून जाऊन सेना नावाची वस्त्रीवरती जी धोकटी होती ती उचलली आणि ती बाहेर आणली. आणि बाहेर आणल्यानंतर आपल्या गळ्यात घातली. अर्थात तो सेना न्हावी झाला. जनाबाईचं प्रमाण आहे, विठाला विठाला विठाला. रूप पालटून गेला सेना नावी विठ्ठल झाला. म्हणजे जनाबाई बोलते रूप पालटून गेला सेना नावी विठ्ठल झाला. मग सेना नावी विठ्ठल झाल्यानंतर सेना नावी लगेच राज दरबाराच्या समोर जाऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर तेवढे त्यांची तयारी चालूच होती. सेनाला सोळावरती द्यायचे, त्याला म्हणजे शिक्षा द्यायची. तर ते त्या राजानं बघितलं, अरे काय मस्ती आलेली, काय आमच्यापेक्षा जास्त सेवा त्यांची समजतो काय. म्हटलं नाही राजेसाहेब, थोडा विलंब झाला, मी येतच होतो, मी सांगतच होतो. बरं ठीक आहे म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या सेनाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय सांगू महाराज, आणि मग तो सेना महाराज आतमध्ये गेल्यानंतर मग त्यांची काय असेल ते सेवा केली. काय सेवा केली, त्याच्या अंगाची पहिली मसाज केली. कारण राजाला अंगाच्या व्याधी होत्या आणि त्या व्याधी नाहीशी होऊ लागल्या, अंग सुगंधित होऊ लागलं. त्यानंतर दाढीदुखी करू लागल्यानंतर मग आता दाढीदुखी झाली. राया सन्मुख बैसून हाती दिदले दर्पण, मूक पाहे विकलून मूर्ती दिशे चतुर्भुज. कोण सांगतं, सेना महाराज सांगतात. कारण सन्मुख बसला, दाढीदुखी झाल्यानंतर आरसा दाखवला, त्याच्यामध्ये काय दिसलं, चतुर्भुज. कुणाचं रूप दिसलं, पांडुरंगाचं. मग वाटीमध्ये बघितलं तर तोच दिसतोय. तो प्रसन्न झाला, हा काय चमत्कार आहे, हे काय प्रतिबिंब आहे. असं केल्यानंतर मग तो जरा थोडा खुश झाला. खुश झाल्यानंतर मग त्याने काय केलं, शेवा आटपली आणि आटपल्यानंतर त्याचा राजाचा अंगाचा दाहाही गेला. आणि मग खुश झाल्यानंतर राजा बोलतो, सेना काहीतरी बक्षीस घेऊन जा आज. तो म्हटलं माझं हे रोजचंच काम आहे, काहीच देऊ नका, मला पगार भेटतोय ना, मी त्याच्यामध्ये संतुष्ट आहे. असं म्हटल्यानंतर नाही काहीतरी आज विशेष घेऊन या, माझ्या अंगाचा पूर्ण दाह गेला, माझा अंग सुगंधित झालेलं आहे, मी प्रसन्न झालेलो आहे. नाही म्हणता काय केलं, राजानं अशा वंजुळभर मोहरा घेतल्या, तिच्या धोकटीमध्ये टाकल्यानंतर मग तो सेना निघून गेला. गेल्यानंतर तो सेना निघून गेला. भगवंताची गपचीप रूपाने जाऊन त्या वस्त्रीवरती ती धोकटी आटकून ठेवल्यानंतर भगवंत गायब झाले. आणि सेना मग ती धोकटी घेऊन कुठं आला,
राजदरबारी विठाला 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 तो सेना तिथं आला. तिथं आल्यानंतर ते दूत म्हणतात, अरे सेना तू आत्ताच आला होता ना. काय म्हटलंय? आत्ताच आला होता. नाही, मी आलोच नाही. अहो तू आत्ताच आला आणि असं काय होतो डबल डबल का तू येऊन राहिला? म्हटलं मी आलोच नाही. मग ही गोष्ट राजाकडं सांगितली. राजाकडे जेव्हा सांगितल्यानंतर मग राजा म्हटलं, त्याला बोलवलं आतमध्ये. बोलवलं. सेना का रे तू आत्ताच येऊन गेला ना? राजे साहेब मी आलोच नाही. अरे असं काय करतो तू? माझी चांगली मशाज केली, माझ्या अंगाचा दाह गेला, अंग सुगंधित झालं, दाढी केली आणि असं काय करतो? नाही राजे साहेब मी आलोच नाही. तुला काय लालसा वाढली का? म्हटलं कसली लालसा? नाही नाही मी नाही नाही म्हणता तुझ्या धोकटीमध्ये काय टाकलं? मोहरा टाकला. म्हटलं राजे साहेब मी आलोच नाही. अरे ती धोकटी बघ खोलून. धोकटी बघ म्हटल्यानंतर ती धोकटी उघडून बघितली तर त्याच्यात मोहरा होतात. काय होत्या? मोहरा होतात. याचा अर्थ असा. मग सेना महाराज म्हणतात, करिता देवपूजा नित्यनेम सारेला ओजा. मग आठविला दक्षजा धेनास्त बैसल दूत आले लवलाही राही बोलविले पाही कोटी हाई मजदावी उरीन ठेवी चिकाई. नाही का? जाणून संकट श्री हरी धोकटी घेतरी खांद्यावरी तोरे आला राज दरबारी. हे कुणाला समजलं? सेना महाराजांना. विठाला 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 विठाला. मग सेना महाराज म्हणतात, राजे साहेब आम्ही रात्रंदिवस ते अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करतो, भजन करतो, पूजन करतो. कधी आमच्या स्वप्नात येत नाही, आमच्या समोर उभं राहत नाही. साक्षात तुमची सेवा करावं. काय तुमचं भाग्य? काय सांगितलं? काय तुमचं भाग्य? म्हणजे याचा अर्थ संत सेना महाराजांना काय केलं होतं त्यांच्या जीवनामध्ये? काय केलं होतं? फक्त 4च संतांची सेवा केली. काय? 4च संतांची सेवा केली. म्हणून मला वाटतं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ते सांगतात, मोह निरसला माया अधिक. या संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांना थोर लाभ झाला. काय म्हटले? त्यांना थोर लाभ झाला. त्यांच्या जीवनातला जीवनचरित्रातला मी भाग सांगितला. या ठिकाणी संत सेना महाराज सांगतात, संत संगतीने थोर लाभ झाला. झाला कशाने झाला? संगतीने झाला. मला एक सांगायचं, त्याच्याकरता निश्चितपणे भक्ती करावं लागते, नामस्मरण करावं लागतं. काय सांगतात? आपले बंड तात्या कराडकडे एक दृष्टांत सांगतात. मी सांगतो, थोडं लांब राहू द्या, राहू द्या, काय नाही राहू द्या, आता काहीच नाही, जसं चाललंय तसं चाललंय. बंड तात्या कराडकड एक दृष्टांत सांगतात. गावामध्ये सप्ताह बसत असतो. काय झालं? एक वयोवृद्ध महिला होती आणि त्या महिलेने काय केलं, त्यांच्या घरी एक महाराजांची मतलब जे वारकरी मंडळी होती त्यांची पंगत होती. पंगत असल्या कारणानं काय झालं, सगळी संत मंडळी आपल्या घरी आली, जेवण केले आणि महाराज बी आले. आल्यानंतर तिनं महाराजांना प्रश्न केला, महाराज माझं आता सध्या 60-65 वय चालू आहे आणि ह्या जीवनाचा काहीतरी उद्धार करून घ्यायचा आहे.
ह्या जीवनाचा काहीतरी उद्धार करून घ्यायचा आहे, तुम्ही असा काहीतरी मला मंत्र द्या, मार्ग द्या, जेणेकरून या जीवनातून उद्धरून जाईल. तर महाराज म्हटले, तुम्ही एक काम करा, श्रीमद भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत महापुराण ग्रंथ वाचा, त्याच्यानंतर संतांची अभंगवाणी वाचा, तुम्हाला सद्गती मिळेल. असं म्हटल्यानंतर ती बोलती, म्हटलं हे मला वाचता येत नाही. काय म्हटले, मला वाचता येत नाही. मग दुसरं काही पर्याय नाही का? म्हणे एक काम करा, माळ घ्या एक. म्हटलं एक माळ घ्या. म्हणे माळ घेऊन काय करू? एक फोटो घ्या, पांडुरंगाचा फोटो घ्या, आणि त्या पांडुरंगाच्या फोटोसमोर तुम्ही काय करा, ती माळ जपत बसा. म्हटलं काय? ती माळ जपत बसा. आणि मंत्र काय दिला? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. नित्यनेम ठेवा. काय सांगितलं? नित्यनेम ठेवा. सायंकाळी असो किंवा संध्याकाळी असो, तुम्ही रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं म्हणत जा. म्हणत जा. म्हटल्यानंतर काय झालं, असं करता करता 1 वर्ष झालं. आणि दुसऱ्या वर्षी परत त्या बाबाची तारीख तिथंच आली, त्या सप्त्यामध्ये. आणि आल्यानंतर आता गुरु म्हटल्यानंतर गुरु झाले ना, मग आता गुरूंना घरी आणलं, दर्शन वगैरे घेतल्यानंतर चहा पाणी झाल्यानंतर मग ते गुरु महाराज विचारतात, माऊली माता, बरं कसं काय चाललंय आपलं नामस्मरण, कसं काय चाललंय आपलं जप? म्हटलं व्यवस्थित चाललेलं आहे. बरं किती टाइम बसतात तुम्ही? अर्धा पाऊण 1 तास बसते म्हणे बाबा. किती दिवस झाले? 12 महिने झाले. बरं तुम्ही ध्यानस्थ बसल्यानंतर मला तुम्ही सांगा, तुमचं डोक्यातलं प्रपंचाचं येड, भाऊबंधन, या सगळ्या गोष्टी अशा निरसून जाता का? ते म्हटलं, किंवा देवमय होता का, किंवा पांडुरंगाची काही झाकी येते का? म्हटलं ते काय म्हणे, पांडुरंगाची काही झाकी येते का? ते म्हणे बाबा तसं काही होत नाही. डोळे झाकले का बाजूवालीना पीठ नेले ते डोक्यात येते, विठाला 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 विठाला. हो, 1 वर्ष जप केल्यानं देव भेटू शकत नाही, त्याला जन्मजन्माची तपश्चर्या लागते. म्हणून या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात, संत संगतीने थोर लाभ झाला. संत संगतीने थोर लाभ झाला. कुणाला लाभ झाला? काही दाखलाय का? अहो बघा, फार मोठी दृष्टांत एवढं मी सांगत नाही, कारण थोडं सांगतो. काय झालं, आपले गोरोबा काका हे निश्चिम भक्त होते. कथा भाग तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. काय झालं, भजन करता करता त्यांनी त्यांचं मुलगं तुडवलं, इथपर्यंत ठीक आहे. बरं त्याच्यानंतर मग विठोबाची शपथ घेतली का स्त्रीला हात लावायचा नाही, कारण का बायकोला मारायला धावला. बायकोना शपथ घातली, मला जर माराल तर विठोबाची आण. याचा अर्थ असा, तिथून पुढं बायकोला हात लावायचा सोडून दिला. मग बुवा आपल्याला मुलबाळ पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं, चला दुसरी पत्नी करू. दुसरी पत्नी केली. दुसरी पत्नी केल्यानंतर ते पत्नीचे वडील म्हणाले का जसं तुम्ही पहिलीला वागणूक देतात ना, तशी हिला द्या. म्हणजे आता पहिलीला कशी वागणूक दिली, हातच लावायचा ना, मीला कुठं लावायचा, विठाला विठाला विठाला. हो, एक दिवस काय केलं, त्या दोघींना विचार केला का बाबा, हे गोरोबा काका आपल्याकडे ढुंकून पाहत नाही. मूल बाळांसाठी आपण या ठिकाणी प्रतीक्षा करतोय, प्रतिज्ञा करतोय. मग ते ही या साईडला झोपली, ती त्या साईडला झोपली. दोघींच्या दोघी अंगावरती हात घेतले. ज्यावेळेस त्याला जाग आली का आपले हात पुढे गेले. पुढे गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सकाळी उठले आणि ते हातच तोडून टाकले. काय केलं, हात तोडून टाकले. कारण पाप झालं ना. पाप झाल्यानंतर मग विषय असा का ते वारी करतच होते. पंढरपूरला गेले वारीला गेल्यानंतर मग त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, चंद्रभागे वाळवंती नाचे पांडुरंग, चंद्रभागे वाळवंती नाचे पांडुरंग. नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग, नामाच्या कीर्तनी कोण गेले? नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. त्या ठिकाणी गोरोबा काका गेले आणि टाळ्या वाजत होते. हात नव्हते, असे मुठ्यावरती मुठ्या मारत होते. पण प्रमाण आले, मला वाटतं निळोपराय म्हणतात, वैराग्याचा मेरू गोरा तो कुंभार, तोडी येले कर आणेसाठी. काय
महाद्वारी कथा कीर्तन श्रवण करिता नाही का टाळी वाजविता निघते नवी विठाला 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 विठाला. हा संत संगतीने थोर लाभ झाला. म्हणजे संतांच्या संगतीत आल्यावर थोर लाभ होतो. अजून बरेचसे काय दाखले तुम्हाला एक सांगतो. केवळ तो वाटपाडा देख भजनाविन एक महाकवी केला वाल्मिक अमर आवश्यक वंदिती त्याशी. कोण होता? वाल्मिक. वाल्मिकानं फक्त आपलं सॉरी नारद मुनीनं फक्त वाल्मिकाला काय दिलं होतं? आराम. आता ती कथा भाग फार मोठी आहे. पण ज्या वेळेस तो वाल्मिक त्या नारद मुनीनं म्हणतो अरे बाबा काहीतरी दे. म्हटलं माझ्याकडे काय द्यायला? हा एक तंबूर आहे आणि चिपळ्या दुसरं काय देणार आहे? मी देतो म्हणे तुला एक वस्तू अशी देईल. सांगितलं अशी वस्तू देईल पण ती वजनदार वस्तू आहे. ती तुझ्या जिभेवरती तोलवाल का? कोण सांगतंय? नारद मुनी सांगताय. तुम्ही मला एक सांगायचंय. एखादी समजा एखादा लोखंड घ्या असं आणि तुम्ही असं जिभेवरती ठेवा. जीभ त्याला झेलू शकत नाही. ते वजन आहे. ती वस्तू मी देतो त्या वस्तूने तुझं कल्याण होईल असं नारद मुनी सांगताय. कोणाला? वाल्मिकला. पण म्हटलं ती वस्तू कोणती आहे? मी तुला ती नंतर सांगतो. तू जे ही आज दिनक्रमिका करतोय, जे आज हे पातक करतोय, जी हत्या करतोय, जो लूटमार करतोय, याच्यामध्ये भागीदारी कुणी आहे का? तो म्हणा भागीदारीचा काय विषय? मग हे कोणाकरता करतो? म्हणे बायको मुलांकरता. जा म्हटलं त्यांना विचारू नये. तो घरी आला. घरी आल्यानंतर बायकोला विचारलं की बाबा मी जे पातक करतोय, जे हत्या करतोय, जे खून करतोय, या पापामध्ये तुम्ही भागीदार आहात का ना? ते म्हटलं आमचा काय संबंध आहे? ते तुमचं कर्तव्य. तुम्ही कुणाला मारा का मारू, 2 पैसे आणून द्या, आम्ही भाकरी थापून घालणारच आहे. पण नाही तरी पण तेवढ्यात काय झालं, तिनं असं टोपल्यामध्ये हात घातला भाकरीच्या आणि तिच्या हाताला विंचू चावला. विंचू चावल्यानंतर ती बोंबा मारू लागली. बोंबा मारू लागल्यानंतर एवढी बोंबा मारू लागली आणि मग वाल्मिक ताग तुला काय झालं बोंबा मारायला? अगं विंचू चावलाय, मला वेदना होऊ राहिल्या, माझ्या अर्ध्या वेदना तुम्ही घ्याला का? पागल का काय म्हणे? कश काय अर्ध्या वेदना वाटून घ्यायच्या? मग तुम्ही जे करतात ते भागीदारी भाऊ. विठाला 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 हो असं म्हटल्यानंतर तिथून तो वाल्मिक उठला आणि नारद मुनीकडे आला. आल्यानंतर म्हणे कोणची वस्तू ती वस्तू मला द्या. म्हटलं ती वस्तू म्हणजे असं आहे का फक्त एकच वस्तू घ्यायची? काय? राम. आणि सांगितलं म्हण राम. त्याला अमर त्याला म्हणता येत नव्हतं, कारण ते नाम एवढं वजनदार आहे. ते सगळं पातक पाप नष्ट करतं. आणि म्हण मग एक काम कर, मरा मरा म्हण. आणि मरा 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 म्हणता वाल्मिक ऋषी झाला. म्हणजे संत संगतीने थोडा लाभ झाला. विठाला विठाला हो संत संगतीने थोर लाभ झाला. मोह निरसला. इथं मोह आलाय बघा. एकदा काय झालं, सगळी कथा भाग तुम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची ख्यातनाम कीर्ती ऐकून काय पाठवलं होतं? नजराना पाठवलं होता. नजराना पाठवलं होता. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय कुठंतरी आपलं नामस्मरण भजन कीर्तन चालू होते. त्या भजनामध्ये दंग होते. शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांच्या सेवकांनी काय केलं, ते अलंकार दागिने कपडे वगैरे जे असतील ते आपल्या त्यांच्या पत्नीला देऊन टाकले. देऊन टाकल्यावरती काय म्हटलं, देऊन टाकल्यावरती त्यांना आनंदाने ते दागिने वगैरे घातले, कपडा वगैरे घातल्यानंतर ते आनंदमय झाले. आणि तेवढे जगद्गुरु तुकोबाराय आल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आल्यानंतर त्यांनी हे दृश्य बघितलं. अगं आवळे हे काय, हे कोणी दिलं? म्हणे एक राजा आला. राजा पण म्हटलं राजा आला, काय नाव? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज विठाला 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 हो. मग जगद्गुरु आणि तुकोबाराय आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. भेट झाल्यानंतर मला वाटतं एक अभंग आहे ना, दिवट्या छत्री गोडे ए तो पर्यंत ना पडे, आता येथे पंढऱ्या मज गिवसा कासया, महानदम चेष्टा येते शुक्राची विष्ठा, तुका म्हणे धन आम्हा गोमसा
समान. का बाबा तुम्ही आम्हाला हे काय दिले, धन तर हे आमच्याकडे होतं, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची व्हावा, नाही का तुका म्हणे धन आम्हा गोमसा समान. विठ्ठला 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 विठ्ठला. मग त्यावेळेस तुकोबा राहिलं ना, बघा तुकोबा राहणे शिवाजी महाराज सांगतात, बोलतात, विचारतात, बाबा तुमच्या या सगळ्या गोष्टी होतात, मग तुम्ही संतुष्ट कशाने, समाधानी कशाने, आनंदित कशाने आणि सुखी कशाने. त्याने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. त्याने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. त्याने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल. मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित धन ते मज मृत्यूके समान. काय सांगितलं, तुमचे एरवित धन ते मज मृत्यूके समान, मृत्यू समान आहे. मग तुम्ही एक काम करा, कंठी मिरवा तुळशी, वर्त करा एकादशी, मना मनवा हरीचे दास, तुका म्हणे मजही आस, त्याने मी संतुष्ट होईल. विठाला 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 विठाला. हो, जगद्गुरु तुकोबारायांनी त्या मोहाला बाजूला सारवलं. बर, संत सेना महाराजांचं असंच एक चरित्र आहे. ज्यावेळी संत सेना महाराजांना त्या संतांच्या संगतीत आल्यानंतर त्यांना जो लाभ झाला, भगवंतानं फार मोठं काम केलं, फार मोठा अभंग आहे. उशिनीची काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्ती दैत्या घरी रक्षेपला दासी शर्मा रंगू लागे रेवदाचा संगे कबीराच्या मागे शेलेवणी सदन कशा विको लागे मा समाळ्या सावत्याच ग्रुप लागे. बरोबर आहे ना? हा, त्या रस्त्याचा अभंग आहे, सकाळी आपली असू द्या. आणि मग संत सेना महाराज ज्या वेळेस आपल्या आरशासमोर गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या मनाला प्रश्न केला, बाबा का माझ्या वडिलांना मला तेवढं सांगितलं तेवढं मी केलं, परंतु कधी मी भजनात गेलो नाही, भजनात रंगलो नाही, वारीला गेलो नाही, परंतु आता वाऱ्या करायला पाहिजे, भजनात जायला पाहिजे. मग संत सेना महाराजांनी ती पैशाची लालसा होती ती निरसून टाकली, मोह निरसून टाकल्यानंतर जे मनातले षड विकार होते तेही बाजूला काढले. मग संत सेना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय सांगताय, बाहेर काम क्रोध वैरी बैसलांतरी पांडुरंग वैराग्याचा बंगला झाडू काम क्रोध नखे काढू. संत सेना महाराज सांगतात, बाबा आता इथं काय आले, घातले बाहेर काम क्रोध वैरी. काम म्हटलं तर काम इतका प्रबळ आहे, काय सांगितलं, काम इतका प्रबळ आहे. बघा एक दृष्टांत आलेला आहे, कसा प्रबळ आहे. ज्ञानोबा एक ओवी सांगतात, मज कामाची ने धाये ब्रह्म कन्येशी धरू जाये, पराशर केले काय भोगिले दिवा दुर्गंधा. थोडा आवाज कमी करा, लयच आवाज होतो, म्हणजे कानावरती आदळतो. मास्टर कोणता, मास्टर पण कमी करा.
हॅलो विठाला विठाला बस करा. हो काम म्हणजे या नंबर आहे ओवी सांगतात मज कामाची निधाय ब्रह्म कन्येशी धरू जाय पराशरे केले काय भोगले दिवा दुर्गंधा. काम एवढा प्रबळ आहे का ब्रह्मदेव आपल्या सगळी घटना तुम्हाला माहिती नाही का आपल्या लौकिके साथ भगल गई वो बिहार भोजपुरी भाषेमध्ये म्हणतात आपल्या मुली संग निघाले आणि पराशर ऋषी एक कन्या म्हणजे ती दुर्गंधा होती नाही का. असा हा काम प्रबळ आहे म्हणून ह्या ठिकाणी त्या कामाला काय केलं बर घातले बाहेर काम क्रोध. क्रोध म्हटलं तर काय आता काम म्हटलं तर बघा या ठिकाणी एक दृष्टांत आलेला. शंकर भगवान त्यांचं राहण्याचं ठिकाण कुठलं हा नाही ना नितांती जागा कोणती स्मशानभूमी. शंकर भगवानांची नितांत जागा स्मशानभूमी. बरं अंगावर पांघरायला कपडा नाही कातडं ओढतात गळ्यात एखादा सुंदर दागिना नाही सर्प गुंडळतात चांगला एखादा शिष्य नाही सगळे भूत वेताळ नाचती ना हर्षयुक्ती उमापती फक्त एक तिसरा डोळा तो डोळा उघडला आणि काम जाळून टाकला. विठाला 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 हो क्रोध. आता इथं शब्द काय आला काम क्रोध. आता क्रोध म्हटलं तर क्रोधी कोण होते क्रोधी कोण होते जमद आग्नी. एवढे क्रोधी होते का त्यांचा क्रोधावरचं नियंत्रण त्यांच्या कंट्रोलमध्ये नव्हतं. क्रोध फार भयानक असतं महाराज. क्रोध हा फार भयानक असतो. मला एक सांगायचं या स्त्रिया घरामध्ये कुरकुर होते भांडण होतं अव दिवसातून 4 वेळा मरायला निघतात महाराज. काय म्हटलं मरायला निघतात. अहो एक महिला म्हणते नाही आज मी मरूनच जाते. काय म्हटले आज मी मरूनच जाते. एवढा काम क्रोध भयानक असतो. तिनं काय केलं रात्रीच्या 12-1 वाजता उठली बरं का आणि हातात कंदील घेतला. महिला मंडळ हातात कंदील घेतला निघाली कुठं जीव द्यायला विहिरीमध्ये जीव द्यायला निघाल्यानंतर मग बाजूला पतिराज आपले महाशाही शाहरुख खान झोपलेले होते. त्यांनी बघितलं आपली माधुरी दीक्षित दिसत नाही म्हटलं जरा बघितलं दिसत नाही आणि त्याला लाईट लावून बघितली अरे ही गेली कुठं म्हटल्यानंतर ती अशी पावटण्यास आली होती. तिच्या हातामध्ये कंदील होता आणि अर म्हटलं यार ही आपलीच मंडळी असं बरं का. मग तिच्या माघारी गेला मागं जाऊन पटकन जाऊन तिला आडवा झाला. ती म्हणे का रे कुठे चालली म्हणे जीव द्यायला. मग हा कंदील कसाला म्हणे वाघ आला मग चालली पुढं मरायला. विठाला 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 हो एवढे ते क्रोधी जमत अग्नी होते. तुम्हाला काय सांगू त्यांची पत्नी ज्या वेळेस पाणी आणायला गेली आणि पाणी आणायला गेल्यानंतर त्या नदी किनारी काय झालं त्या पाण्यामध्ये काही प्राणींचं जलक्रीडा विभाग झाल्यानंतर तिने ते दृश्यानं बघितल्यानंतर तिचीही ती काम वासना निर्माण झाल्यानंतर मी असं करावा अशी भावना उद्भवल्यानंतर हे मनोमन जमत अग्नी या ऋषींना ओळखलं. ती घरी आली तिच्या हातचं पाणी तर पिलं नाही परंतु एक आदेश असा सोडला का परशुरामा तुझ्या आईकडनं पातक झालेले मग शिक्षा द्यायला पाहिजे. म्हटलं काय शिक्षा का त्या आईचं शिरछिंद करा सांगा. एवढा क्रोधी परशुरामाने विचारला ठीक आहे हो नाही का काय दिक प्रमाणे ना विठाला विठाला हो शांती रूपी नव्हे कुणाचा वाईट वाढवी महत्व. वडिलांचं महत्व त्यांनी वाढवलं. क्षणाचा विचार न करता परशुरामाने ते खडवे घेतलं आईचं शिरछंद केल्यानंतर आता राग किती टाइम असतो क्रोध किती टाइम असतो 10, 15, 20 मिनिटं 40 मिनिटं अर्धा तास. त्याच्यानंतर आपण विचार करतो आपण काय केलं. मग परशुरामाचे वडील जमत अग्नी प्रसन्न झाले. परशुरामा मी प्रसन्न झालो माग तुझा काय मागायचंय म्हणजे दे माझी आई जिवंत करू. दिले नाही जिवंत करू. समजा आपला क्रोध एवढा भयानक आपण एखाद्याचं मुंडकं उडवलं आणि आपण पुन्हा प्रसन्न झालो तर आपण मुंडकं जॉईन करून देऊ का होऊ शकत नाही. ते ऋषी मुनी होते ना विठाला 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 हो म्हणून जगद्गुरु तुकोबाला सांगतात की बाबा तुका म्हणे देहे भरीला विठ्ठले काम क्रोध घर केले रीते. विठाला 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 आता इकडं जगद्गुरु तुकोबाला सांगतात काम क्रोध हे दोन्ही आम्ही काढून टाकले घर रिक्त केलं आणि विठ्ठलाला बसवलं. आता पुढे काय आले काम क्रोध वैरी. आता वैरी म्हटलं तर विकल्प वैरी म्हटलं तर
विकल्प बघा, विकल्प ज्ञानोबा एक ओवी सांगतात, आयसे विकल्पाचे वाहने काटे देखोनी सणाने, जे मती भ्रमाचे पासवाने घेते चिनी घेते चिकीना, नाही का. ज्ञानोबा सांगतात ते विकल्प असे असतात, दिसायला पोकळ असतात पण आतून काटे असतात, माणसाला टार्च करतात. त्याच्यात जर बुद्धी सापडली तर आपण भ्रमिष्ठ होतो. ज्ञानोबा सांगतात. या ठिकाणी एक दृष्टांत आलेला आहे. काय दृष्टांत? गोंदवलेकर महाराज सांगतात, बाबा एखाद्या बांधावरती वारुळ असतं. काय म्हटले? वारुळ. आणि त्या वारुळामध्ये एक भल्ला मोठा विषारी सर्प दडलेला आहे. काय सांगितलं? विषारी सर्प दडलेला ना, आपण त्या बांधावरून जायचं. आणि मग मला काय सांगायचं, ती वारुळ, त्या वारुळामध्ये तो सर्प दडलेला आहे. आता त्या सर्पाला बाहेर काढायचे. काय म्हटले? त्या सर्पाला बाहेर काढायचं. निळो आपलं गोंदवलेकर महाराज दोन ऑप्शन सांगतात, दोन पर्याय सांगतात. काय करायचं? एक, निंबाचा पाला आणा आणि कस्तन आणा, कस्तन. आणि ते कस्तनामध्ये ते निंबाचा पाला टाकून कडू दूर करून त्या बिळामध्ये घाला. घातल्यानं काय होईल? सर्प बाजूला निघून जाईल. बरं, पर्याय त्याने जरी नाही निघाला तर मग कडक पाणी तापवा आणि त्याच्यात मीठ टाका. काय सांगितलं? मीठ टाका. मीठ टाकून त्या बिळामध्ये टाका. ते बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. हो, ज्ञानोबा अजून एक ओवी सांगतात, आगी लागल्या रुखी देखुनी सैरा पळती पक्षी, नाही का. जैसे सांडिले आशिकी विकल्पी जे. जसं एखाद्या जंगलामध्ये एखाद्या झाडांना आग लागली म्हणजे ते पक्षी ती आग पाहून सैरावरी धावत पडतात. का पडतात? त्यांचा जीव वाचवण्यासाठी. तसं आपल्या काय सांगितलं? आपल्या या काम क्रोध वैरी, म्हणजे हे काय सांगितलं, हे सगळं घर आहे. या घरातून, या वारळातून एकदा ती विकल्प गेले, मग तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, क्री भ्रांताशी कामो विषयावरी विठाला विठाला. मग त्याच्याकरता वैराग्याचे भाग्य, संत संग हाची लाग, संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. हे संत जे आहे, काय सांगितलं, हे जे संत आहे हे संत कृपेचे दीप आहे, आपल्याला यातून निष्पाप करतील. म्हणून तुम्ही संत संगतीत या म्हटलं. संत संगतीने थोडा लाभ झाला, मोह निरसला, माया अधिक घातले बाहेर काम क्रोध वैरी. काय सांगितलं? घातले बाहेर काम क्रोध वैरी, बैसलांतरी पांडुरंगा बैसलांतरी हो, जेव्हा कोण देवाचे भक्त होतो, संत होतो, नामधारक होतो, मग नामधारक झाल्यानंतर मला तुम्ही सांगा, तुम्ही कोण्याही संकटामध्ये सुद्धा सापडले. काय म्हटलं मी? आता देवाने किती जरी संकट आले तर भगवंत धावून येतात. बघा, तुम्हाला एक उदाहरण येईल. बघा, महाभारतातला प्रसंग आहे. तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का दूत खेळे दुरे धनाशी. हे एकनाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. काय म्हटले? तो धर्मराजा बहुपुण्य राशी, का दूत खेळे दुरे धनाशी, हेरुनी कांता केली उपाधी, विनाशी काली विपरीत बुद्धी. कारण का, आता हा कथा भाग फार मोठा, फक्त मी शहानिशा ओव्या सांगतो कारण एवढा वेळ नाही आपल्याकडं. म्हणजे त्याच्यानंतर एक ओवी सांगतात, जगी दूत खेळजे दुष्टे, तेही आरंभिले कपटे, धर्मावरी फासे खोटे घालती हाटी दुर्बुद्धी. नाही का, धर्मावरती खोटे फासे टाकले. बर, भाळे भोळे अज्ञान जगी तेही गांजतीना धर्मपत्नी, ते धर्माची साचाची बांधन माननी आणली बांधून सवे माझी. मला तुम्ही सांगा, एखादा जरी बेवडा व्यक्ती जरी असला, त्याच्यावरती किती जरी संकट आलं तरी तो पत्नी आपली डावावरती लावू शकत नाही, पण धर्मराजानं लावली. नाही का, दुशासने वेणी धरिले कच्च, त्यांनीचे वडीले कच कच, ते कर्म त्याशीच बवले साच त्या भवती. दुशासनानं काय केलं? केस धरले. वडीत आले नाथ महाराज वर्णन करताय. म्हणजे त्यावेळेस त्या हस्तिनापुराचा राजा कोण होता? दुर्योधन होता. दुर्योधन होता. दुर्योधन ऐका, अन्याय विना नागवी राहो, ते धावून धावे देव, द्रौपदी वस्त्र हरण पहावं, हा मुख्य अन्याय कौरवा. त्यावेळेस त्या ठिकाणी तो राजा दुर्योधन होता. कारण का? आणि मग ज्या राजाकडे आपण न्याय मागायचा आहे तोच राजा अन्याय करून राहिलाय. आता न्याय मागायचा कोणाकडे?
बर, पतिव्रतेचे वस्त्र हरण त्याने पावे तत्काळ मरण, हेच कलाचे कारण कुळी निर्दळन येणे करणे. बस, द्रौपदी कोण होती? पतिव्रता होती, निश्चिम भक्त होती. फक्त अर्जुन आणि द्रौपदी. विठाला 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 हो. त्यावेळी द्रौपदीने त्यांच्या समोर 4 विभूती बसलेल्या होत्या. काय नाव त्यांचं? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अजून कोण? विठाला 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 विठाला. हो, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि धृतराष्ट्र असे 4 होते. या 4 लोकांसमोर द्रौपदीने विनवणी केली, पाया पडली की मला एवढ्या संकटातून तुम्ही वाचवा. एवढे मोठे बलाढ्य महावीर असताना ते म्हणा आम्ही काही करू शकत नाही, कारण ते दास झाले होते. मग शेवट द्रौपदीला धावा कुणाचा करावा लागला? कृष्णा धावरे लवकरी, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमचा कैवारी आहे संकट निवारी. मग असं जेव्हा धावा केला, बर एवढा धावा केल्यानंतर मग कृष्ण येत नाही, का विलंब झाला? आता घ्या. वेळ कास कया लावी, द्वारकेच्या राया. काय सांगितलं? कोठे गुंतलासे वेळ का सकिया लावेला, दिननाथ ब्रीद संभाळी आपुले पाहू केले पाप. या ठिकाणी काय पाहतात? मग भगवंत आले, पण आल्यानंतर त्या ठिकाणी द्रौपदी नग्न अवस्थेमध्ये आहे. नाथ महाराज वर्णन करताय, द्रौपदीच्या हाती देता साडी. काय सांगितलं? द्रौपदीची हाती साकडी, सभेशी करता ती उघडी, निजांग घालून उडी वस्त्रांच्या कोडी पुरविल्या. कोणी? भगवंताने पुरवल्या. बरं, हातात साडी दिली. बरं, आता साडी दिल्यावर समजा या चांडाळ चौकाडी समोर, या चांडाळ चौकाडीमध्ये ती नेसल कशी काय? नाही का? द्रौपदीची हाती साकडी, सभेशी करता ती उघडी, नाही का? काय सांगितलं? द्रौपदीच्या हाती देता साडी, नेसता नेसता दिसेल ती उघडी, या लागी लवड सवडी नेसती लुगडी सवे झाला. कोण? भगवंत. विठाला विठाला कौरव पांचाळे सभे माझे आणले, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावली. कौरव पंचाळी सभे माझे आणले, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मावली. कौरवे पांचाळी सभे माझे आणले, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. भगवंत वस्त्र झाले. मग मला काय सांगायचं का तो आपल्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा वारा मतलब वाईट संग, वाईट दुराचारांचा तो लवलेश लागून देत नाही का? हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. दुसरी चाल म्हणा, तीच म्हणले.
पांडुरंगा कळवाले घातले बाहेर काम क्रोध भैरी घातले बाहेर काम क्रोध भैरी धन्य हो लालासाहेब. तुम्ही जर आमच्या कीर्तनाला जर असले ना परत आपल्याला लोक तारीख नाही द्यायची बरं का. म्हणजे इडच भेटले परत भेटू नका. विठाला 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 हो माझं दुजयाचा वारा लागून येते अंगा ऐसे पांडुरंगा कळवाले त्या पांडुरंगाला कळू येतं. मला सांगायचं का या ठिकाणी विशेषतः काही जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात त्याच्याकरता नामस्मरण करावं लागतं, भक्ती करावं लागते. ह्या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी सिद्ध होतात. तुकाराम महाराज या ठिकाणी प्रमाण वाटतात भक्ती करावी लागते. भक्ती भाव मी बांधिला से गाठी भक्ती भाव मी बांधिला से गाठी सदावित हाटी घ्या रे कानी सदावित हाटी घ्या रे कानी सुखाची पेटे घातला दुकान सुखाची पेटे घातला भक्तिभाव आम्ही बांधेला असे गाठी सदैव तो हाती घ्या रे कोणी सुखाच्या पेठे घातला दुकान मांडेले वान राम नाम सुखाची पेठे घातला दुकान मांडेले वान राम नाम. काय सांगितलं? राम आणि नाम हे वान नाम आम्ही हे असं माझी बाजारात मांडले. काय सांगितलं? पण आपण काय करतो माहिती का? अरे बाबा वांग्याची पाठी मांडली तो झालं ना तसं राव. मी त्या दिवशी भाजी आणायला गेलो मला काय माहिती भाजीवाली बाई वांग्याची मस्तपैकी काटाळी वांगे होते. एक असं फिरस्ती आलं आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं त्या बाईचे 2-4 वांगे घेतले निघून पळालं ना. पळालं ती बाई म्हणे मेल्या खोटापट आताच कोणीतरी पाठी आणली सोडली तो लगेच वांग्याला हात लावला वांगी घेऊन पळाला. बोनी नाही भाव नाही काहीच नाही म्हणे मेल्या मुर्द्या शिवाय देत 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 तिच्या पाठी मग पळत चालली. चालल्यानंतर त्याला धरलं हाणलं मारलं पार चप्पल तुटली. तुटल्यानंतर मग ती बाई एक जण म्हणे जाऊ दे आता बाई पार मारलं त्याला तुझी चप्पल तुटली आता तुझे पैसे वसूल झाल्यानंतर ती बाई माघारी आली. मागं आल्यानंतर मग हा काय यानं काय केलं एक न्याहायची टपरी होती त्या बाकड्यावर जाऊन बसला असा निदांत बाकड्यावर जाऊन बसल्यानंतर तो नाही दादा म्हणतो का रे काय रे 2 रुपयाचे वांगे नाही त्या वांग्यासाठी तो एवढा मार खाला फार तिची चप्पल तुटली. तो म्हण मा काय गेले तिची चप्पल तुटली. विठाला 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 तेव्हा तुकोबाराय म्हणतात आम्ही राम नाम हे नाम ठेवलेलं आहे. म्हणून या ठिकाणी तुकोबाराय सांगतात. बरं सेना महाराज बी सांगतात. काय सांगतात? मोक्ष आणि मुक्ती हे तुम्हाशी आवडते एका नामा वाचून काही नसे आवडे आम्हा पायी. नाम वाचून आम्हाला दुसरं काही आवडत नाही. नाम हे आम्हाला श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय बी सांगतात नाम हे संतांच्या संगतीत मिळतं वारीत मिळतं दिंडीत मिळतं संतांच्या सहवासात मिळतं. मग त्याच्याकरता ते जन्माची अपेक्षा करता घेईन मी जन्म ह्याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया हरिनाम कीर्तन घालो लोटांगण. हा मग या निमित्ताने बरं पुढं संत सेना महाराज एक अभंग सांगतात. सुखे घाली जन्मासी बरे हेची की मानसी वारी करीन पंढरीची जोडी ही माझी साची नाही का हरिदासाची करीन सेवा सुखे होईल थोर माझ्या जीवा. विठाला 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 विठाला. या संतांच्या संगतीत आल्यावरती काय सांगितलं संतांच्या संगतीत आल्यानंतर आम्ही लोकांना काय काय गुणधर्म देतो काय काय ज्ञान शिकवतो. मला वाटतं संत सेना महाराजांची एक लाईट अशी एक झलक आहे स्वर द्या. आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक आम्ही वारीक 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 करू हजमत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक आम्ही वारीक वेग दर्पण
वैराग्य चिमटा हालवू. आता तुमच्याकडे आलो बरं का. काय सांगितलं? विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्य चिमटा हालवू. आम्ही वारीक वारीक करू जमत बारीक. आम्ही वारीक वारीक करू जमत बारीक. उदक शांती डोई घोळून अंकाराची शेंडी पिळू. तुमची पिळू का? उदक शांती डोई. आता विस्तार फार मोठा आहे, ते एवढं सांगत नाही कारण वेळ नाही राहिला. फोडून सांगावं लागतं ते. उदक शांती डोई घोळू अंकाराची शेंडी पिळू. आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक. आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक. चववर्णी देऊनी हात चववर्णी देऊनी हात सेना राहिला निवांत. सांगा बरं चववर्णी म्हणजे काय? चववर्णी म्हणजे काय? तुम्ही जुनी माणसं आहे, तुम्हाला कोय माहिती का? कोय कोय तुमच्या डोक्यावर घोळली का? घोळली असेल ना, हा म्हणा ना. माझ्या डोक्यावर घोळली, तुमच्या काय आहे ना? विठाला 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 विठाला. हो असो. म्हणून या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात, बाबांनो तुम्हाला नाही कोणाची सेवा करता आली तर नका करू, परंतु नाही एखाद्या मंदिरामध्ये जाता आलं तर नका जाऊ. नसेल एखाद्या तुमच्याकडे नामस्मरण होत तर नका करू, पण संतांची सेवा मात्र ही आवश्यक करा. कोण? संत सेना महाराज सांगतात. आणि मग त्या संतांच्या सेवेनं काय होईल? काय म्हटलं? त्या संतांच्या सेवेनं काय होईल? ज्या वेळेस तुम्ही ही लोकीची यात्रा संपून स्वर्गीय लोकात जाल त्यावेळेस तुम्हाला ब्रह्मदेव सुद्धा खुर्ची बसायला देईल, असा या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. आम्ही संतांना शरण गेलो आणि आमच्या जीवनाचं काय केलं? सोने केलं. जसं संतान सरिता केला सेना नावी ब्रह्मदिका पाविना तुळे जो. याचा अर्थ असा का या ठिकाणी संत सेना महाराज म्हणतात का बाबा आपले आधी जे संत महात्मे झाले त्यांचे थोडे जरा दाखले आहे, पण आपल्याला एवढे सांगायचे नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ नाही, वैकुंठ गमन नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, नाही का, राम प्रभूजीनंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, नाही का, कर्णानंतर अवतारी नाही, गरुडानंतर भरारी नाही. बरोबर ना? गरुडानंतर भरारी नाही, साधूनंतर कृपा नाही, आईनंतर प्रेम नाही, मृत्यूनंतर भय नाही, नरध्यानंतर देह नाही, नाही का, आणि जीवन जगताना हे कधीच विसरायचं नाही. म्हणून चांगलं वागता नाही आलं तरी चालेल, परंतु जाणीवपूर्वक वाईट कधी वागायचं नाही. विठाला विठाला हो. त्याने काय होईल? ज्ञानोबा सांगतात, ज्ञानोबा ओवी सांगतात, विरोधू वादू बळू परिणिता पडाळू उपास छोळू वर्म स्पर्श. जसं विरोधाचं बोलणं म्हणजे वादळ उठतंय. काय सांगितलं? विरोधाचं बोलणं म्हणजे वादळ उठतंय आणि पडसाद पडतात. आणि एखाद्याच्या समजा दुःखीहीन झालेला व्यक्ती असेल तर त्याच्या वर्मावर जर बोललं तर तो मरून मेल्यासारखा होतोय. म्हणून असं काय बोला? साच आणि मवाळ वितल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे विठोबा रखुमार रखुमार
संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला माया अधिक घातले बाहेर काम, क्रोधवरी बैसला अंतरी पांडुरंग, दुजियाचा वारा लागून येदी अंगा ऐसे पांडुरंगा कुळ आले, संतान सरिता केला सेना नावी ब्रह्मादिक पाविना तुळे जो घातले बाहेर काम, क्रोधवरी बैसला अंतरी पांडुरंग. त्याच्याकरता संतांची सेवा करत जा, संतांच्या संगतीत या, आई वडिलांची सेवा करा. या ठिकाणी जशी मला यथाविध यथामती यथा सावकाश धावत्या भावार्थामध्ये सेवा करण्याचा योग आला, कारण ॲक्च्युली परिस्थिती अशी होती की एवढ्या घाईगडबडीमध्ये धावणं धुपणं येऊन लगेच उभं राहणं थोडं विक्षेप निर्माण होतो. कारण कसं संगती लागत नाही महाराज. कसं राहतं एक वातावरण असतं, सोर पाहिजे, पेटी पाहिजे, गायक मंडळी पाहिजे, सगळ्या गोष्टी या सज्ज पाहिजे, तेव्हा माणसाला वक्त्याला थोडं काही बोलता येतं. कशी तोडकी मोडकी सेवा जशी भगवंतानं माझ्याकडून करून घेतली त्याप्रमाणे मी केली. असो या ठिकाणी आपण सेवेला विराम घेऊ. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली जय विठ्ठल क्षमा पराध महाराज ज्ञानदेव पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.